जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. तालुका माडगाळ हवा, सेंटरचं गाव आहे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु बांधवांनो, तुम्हाला तालुकाच करून घ्यायचा असेल, तालुक्यासाठीच काय तुम्हाला मतदान टाकायचं असेल, तर ही तिन्ही माणसं 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांनी न सांगता मी सुद्धा जरी कोण आमदार नसलो, खासदार नसलो, तरी सांगतो, प्रशासनामध्ये आपण 100% टिकू आणि 100% हा तालुका केल्याशिवाय आपण सोडणार नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतोय. आणि तुम्ही तिन्ही या उमेदवाराला मतदान करावं. आणि तम्मण्णा रवी जो आहे, तम्मण्णा रवी बद्दल मी बोलतो 2 मिनिटं. फक्त देशामध्ये सुद्धा त्यावेळेला माझं त्याचंच इलेक्शन झालं होतं, खरं आम्ही ते डोक्यात घेतलं नाही आणि सांगितलं, रवी तुम्ही येताय, मी तुम्हाला 100% 2 दिवसात सांगतो म्हटलं. 2 दिवसानं त्यानं सांगितलं. एक काम करणाऱ्या माणसाला संधी देणं हे आमच्या सरकारचं कर्तव्य आहे. आणि काम तुम्ही कुठेही सांगा, तम्मण्णा रवी जर नाही म्हटला तर त्याचा काम धरायचं मी काम करतो. त्यांच्या आजच्यापासून सिद्धरामप्पा रवी पासून आजपर्यंत मी त्यांचंच काम करत होतो. सिद्धरामप्पा रवीचं आणि माझी चांगली दोस्ती होती, बरोबर आहे का? त्यांच्या वडिलाबरोबर मी आम्ही इलेक्शन लढवले, त्यांच्याबरोबर लढवले, परंतु असा वाद कधी घातला नाही आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला, मनापासून पाठिंबा दिलेला आहे. तसंच त्या ठिकाणी मी ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडून आलो, त्या लोकांनी तेली समाजानं मला निवडून दिलेलं आहे. त्यावेळेला हे सत्य सांगायला काय अर्थ नाही, मला त्यावेळेला निवडून दिलं. तर या ठिकाणी तुम्ही येत्या 7 तारखेला मी तुमचाच आहे, मी तुमचाच राहणार आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे. काय अडचण नाही, अजून आहे तसंच आहे. 103 नंतर जायचं ठरवले, तोपर्यंत जात नाही. काळजी करू नका. आणि 100% तुमच्या पाठीशी आहे. माझ्याबरोबर जर तम्मण्णा आणि झाला नाही, तुम्हाला कुठलीच कमतरता पडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतोय. ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदान देऊन तुम्ही निवडून द्याल याची मला खात्री आहे. तीच खात्री मी विलासरावांना सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.